मराठी इंडस्ट्री तर भाई बॅक टू बॅक कॉन्टेंट डिलिव्हर करत आहे आणि रिसेंटली अजून 2 चित्रपटांचे टीजर रिलीज झाले. 18 सप्टेंबरला एक मराठी कॉमेडी फिल्म रिलीज होणार आहे. फिल्मचं नाव आहे मांजर आणि रिसेंटली फिल्मचा एक टीजर रिलीज झाला अराउंड 1 मिनिट 25 सेकंड. तर मला ठीकठाक वाटला इन टर्म्स ऑफ कॉमेडी. ओंकार बोजने या चित्रपटामध्ये असणार आणि त्यांचा कॉमेडी सीन मला खूप जास्त आवडला. पण बाकी फिल्ममध्ये जितके पण ॲक्टर्स आणि त्यांचे कॅरेक्टर्स आहेत त्यांची कॉमेडी मला टीजरमध्ये तरी ठीकठाक वाटली. बाकी या फिल्मचा टीजर कट आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन तर फिल्मचं चांगलं दिसून येत आहे. हा एक न्यू एज ड्रामा आहे. सो आय रिअली होप कॉमेडीच्या बाबतीत हा सिनेमा काहीतरी नवीन डिलिव्हर करू आपल्यासाठी. रिसेंटली महेश मांजरेकर सरांची अपकमिंग मराठी फिल्म म्हणजे बंडखोरचा टीजर सुद्धा रिलीज झाला आहे आणि या टीजरमध्ये दाखवलेल्या प्रत्येक कॅरेक्टरच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहे. ऑल बिकॉज ऑफ मेल. मराठीमध्ये फिमेल सेंट्रिक चित्रपटांची संख्या खूप जास्त वाढली आणि त्यामध्ये हा सिनेमा काय नवीन डिलिव्हर करणार आहे हे जाणून घेण्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे. कारण फिल्मचे रायटर डायरेक्टर स्वतः महेश मांजरेकर सर आहे. या फिल्मचा टीजर बघून तर डायरेक्शन फोटोग्राफी मला ठीकठाक वाटत आहे. बट आय रिअली होप इमोशनल इम्पॅक्ट फिल्मचा चांगला असो कारण महेश मांजरेकर या सिनेमाचे क्रिएटर आहेत. बाकी या दोन्ही चित्रपटांच्या टीजरबद्दल तुमचा काय ओपिनियन आहे कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली सांगा.